जय हिंद मित्रांनो. SSAGDचे सध्यांतरी फिजिकल चालू आहे. तर खूप मुलांचे मेसेज होते की ग्राउंड कसं आहे आणि काही असं टिप्स द्या की ग्राउंडची कमीत कमी निघलं पाहिजे म्हणजे पास झालं पाहिजे. तर मित्रांनो, मी आज काही गोष्टी तुम्हाला सांगतो किंवा ती काही टिप्स सांगतो ज्या तुम्ही वापरल्या तर 90% तरी आपले ग्राउंड निघण्याची शक्यता खूप आहे. आणि ग्राउंड हे खरं नियोजन करून किंवा थोडं स्मार्ट वर्कने काढलं तर खूप इझी निघू शकतं. सध्या ग्राउंड आपलं पुण्यासारखं हे शहराचं ग्राउंड आहे ना, खूप चांगलं आहे. तर आपलं ग्राउंडचा विचार केला तर सध्या ते हे ग्राउंड कमीत कमी असं ग्राउंड आहे ते. असं साधं म्हणलं तर ते असं आणि असं ग्राउंड आहे. तर इथं स्टार्टिंग होती आणि स्टार्टिंग इथं झाली की स्टार्टिंग कमीत कमी इथं होती. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला कमीत कमी 16 मिनिटात जर आपण कमीत कमी 10 राऊंड आहे ना, हे 14 राऊंड मारायचे आणि 10 राऊंड जर काढले, तर आपल्याला उरलेल्या ज्या 8 मिनटं आहे ना मित्रांनो, तर त्या 8 मिनिटामध्ये आपल्याला 4 राऊंड मारणं खूप इझी आहे. म्हणजे आपल्याला 10 राऊंड म्हणजे कसं धरायचं मित्रांनो, की आपण हे 10 राऊंड म्हणजे कमीत कमी 3,500 राऊंड म्हणजे 3,500 मीटर हे आपण कमीत कमी 16 लईत लई म्हणजे मित्रांनो 16 तर कमीत कमी 16.5 16.16 मध्ये आपण काढलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला पुढच्या 4 स्टेपसाठी इझी आहे. ठीक आहे. प्रयत्न करायचा की 16मध्ये तरी आलं ना खूप चांगलं आहे. नंतर आपली थोडी स्पीड कमी करा. नंतरच्या जे 4 राऊंडमधले ना शेवटचे जे आपले 10 राऊंड 4 राऊंड उरतील त्यासाठी पहिल्या 2 राऊंडमध्ये स्पीड थोडी कमी केली तर ठीक आहे. आणि नंतरचे जे राऊंड आहे मित्रांनो, नंतरचे जे 2 राऊंड त्याच्यामध्ये आपण स्पीड खूप जेवढी करता येईल तेवढी करता येईल आणि म्हणजे 2 राऊंडपैकी 1 राऊंडला स्टेप वाढवायची आणि जो शेवटचा 1 राऊंड असेल तर मित्रांनो सगळे आपला त्या ठिकाणी 100% आपला देऊन टाकायचा. तर माझा विश्वास आहे की मित्रांनो, की आपण एक 24 मिनटं नाही तर कमीत कमी 23 मिनिटाच्या आत येऊ शकतो. जर अशी स्ट्रॅटेजी वापरली तर ठीक आहे. ग्राउंड खूप सोपं आहे मित्रांनो. माझं पण अजून ग्राउंड 2 तारखेला आहे आणि जे पण मुलं 2 तारखेला असेल तर त्यांनी एकदा कमेंट करा. आणि मित्रांनो, ग्राउंडचं घाबरायची गरज नाही आहे. ग्राउंड फक्त हा खेळ सगळा रनिंगचाच आहे. चेस्ट आणि हाईटला कोणीच घाबरू नका. तिथे खूप सपोर्ट करते. आपलं ग्राउंड असं आहे. त्याच्यामुळं फक्त आपल्याला इथं आणि इथं 2च ठिकाणी आपला स्पीड कमी करायचं आहे. पण मित्रांनो, इथं जर आपण स्पीड कमी केलं तर या ठिकाणी आपल्याला स्पीड वाढवता आलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे इथली 2 भर इथली आणि इथली जी 2 भर आहे, ठीक आहे, तर ती या ठिकाणी निघली पाहिजे. ठीक आहे. बाकीचं आपण विचार करायचा नाही एवढा निगेटिव्ह. कायमच पॉझिटिव्ह राहा. बाकीचे पुढच्या व्हिडिओला बघूच. ठीक आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट.